नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाठीमागच्या पार्टमध्ये बॅलन्सिंग द केमिकल रिॲक्शन हा टॉपिक चालू केला होता, जो लेसन नंबर 3 मध्ये येतो। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट लेसन नंबर 3। तर त्याचा एक पार्ट हाऊ टू बॅलन्स रिॲक्शन आपण बघितला होता। आता त्याचा हा सेकंड पार्ट आपण बघतोय। जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर अल्केमियन चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा। सो लेट अस स्टार्ट विदाउट वेस्टिंग आवर टाइम। सेकंड रिॲक्शन बॅलन्सिंग करायची आपल्याला। SO2 सल्फर डायऑक्साईड प्लस H2S हायड्रोजन सल्फाइड ॲक्वियस सोल्युशन आहे। इट गिव्ज सल्फर सॉलिड स्टेटमध्ये प्लस H2O लिक्विड। आता ही रिॲक्शन बॅलन्स नाही आहे, मग स्टेप नंबर फर्स्ट आहे अशीच रिॲक्शन लिहायची। सेम क्वेश्चनमध्ये वॉट एव्हर रिॲक्शन दे हॅव गिवन द सेम रिॲक्शन यू हॅव टू राईट इन स्टेप नंबर फर्स्ट। सो SO2 गॅस प्लस H2S ॲक्वियस स्टेट इट गिव्ज सल्फर सॉलिड स्टेट प्लस H2O लिक्विड स्टेट। झालं, स्टेप नंबर फर्स्ट फिनिश। नाउ स्टेप नंबर सेकंड। इन स्टेप नंबर सेकंड राईट द एलिमेंट्स and their numbers. Elements you can see here. एलिमेंट्स काय काय आहेत? टोटल रिॲक्शनमध्ये एलिमेंट 3च आहेत, सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन। ते आपण लेफ्ट हँड साईडकडून घ्यायचे। SO2चा सल्फर घ्यायचा, SO2 त्याच्यामध्ये ऑक्सिजन नंतर घ्यायचा आणि त्याच्यानंतर H2S म्हणजे त्याच्यामधला हायड्रोजन, असं क्रमाने घ्यायचं। सल्फर फर्स्ट, ऑक्सिजन सेकंड आणि हायड्रोजन थर्ड। त्याच्यानंतर इन रिॲक्टंट आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं। इन रिॲक्टंट इन प्रोडक्ट आपण लिहून घेतो। इन रिॲक्टंट सल्फर किती आहेत, ऑक्सिजन किती आहेत आणि हायड्रोजन ॲटम किती आहेत। इन प्रोडक्ट सल्फर ॲटम, ऑक्सिजन ॲटम आणि हायड्रोजन ॲटम, वॉट एव्हर गिवन इन द क्वेश्चन दॅट नंबर वी आर गोइंग टू राईट। मग इन रिॲक्टंट नंबर ऑफ ॲटम, सल्फर किती आहेत 2, ओके। SO2 मधला 1 S आणि H2S मधला 1 S असे 2। ऑक्सिजन SO2 मधला 1, SO2 मधला O2 2 त्याच्यामुळे 2 लिहिलेत। हायड्रोजन H2S मधले 2 हायड्रोजन लिहिलेत। नेक्स्ट आता प्रोडक्टमध्ये सल्फर किती 1, कारण S फक्त 1 आहे प्रोडक्टमध्ये। ऑक्सिजन किती H2O मधला 1 ऑक्सिजन ॲटम आणि हायड्रोजन किती H2O मधले 2 हायड्रोजन ॲटम। आता आपल्याला काय काय बॅलन्स करावं लागेल? सल्फर बॅलन्स करावं लागेल। सल्फर लेफ्ट हँड साईडला इन रिॲक्टंट सल्फर 2 आहे, प्रोडक्टमध्ये 1 आहे। ऑक्सिजन रिॲक्टंटमध्ये 2 आहेत, प्रोडक्टमध्ये 1 आहे। हायड्रोजन मात्र बॅलन्स आहेत, तो आपण नंतर बघूया। आता स्टेप नंबर 3 मध्ये आधी काय करणार? सल्फर बॅलन्स सल्फर। आता सल्फर बॅलन्स करतोय, मग कसं घ्यायचं? टेबल कसं तयार करायचं? फर्स्ट कॉलममध्ये काय? नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सल्फर, म्हणजे आपण सल्फर बॅलन्स करतोय ना, त्याच्यामुळे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सल्फर। त्याच्या खाली इनिशियली, त्याच्या खाली टू बॅलन्स, ओके। मग इन रिॲक्टंटमध्ये आणि इकडं इन प्रोडक्टमध्ये। आता इन रिॲक्टंटमध्ये सल्फर इनिशियली किती आहेत? रिॲक्टंटमध्ये 2, प्रोडक्टमध्ये किती आहेत? 1। वरच्याच कॉलममध्ये आपण, वरच्या टेबलमध्ये आपण बघू शकतो। आता बॅलन्स करायला इन रिॲक्टंट 2 आहेत, बॅलन्स कुठले करणार? प्रोडक्टमधले। मग 2 = 2 झालं पाहिजे, म्हणून प्रोडक्टमध्ये जे सल्फर आहेत त्याला 2 मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1 × 2। हा 2 जो आहे तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे। 1 × 2 = 2 झाले। आता सल्फर टू बॅलन्सच्या समोर तुम्ही जर बघितलं तर आता रिॲक्टंटमध्ये 2 आहेत, प्रोडक्टमध्ये सुद्धा 2 आहेत, म्हणजे सल्फर बॅलन्स झाले। मग प्रोडक्टमध्ये जे सल्फर होते त्या प्रोडक्टमधल्या सल्फरला आपण कशानं मल्टिप्लाय केलं? 2 प्रोडक्टमधल्या सल्फरला, द सल्फर विच आर प्रेझेंट इन द प्रोडक्ट दॅट इज मल्टिप्लाइड बाय 2। मग आपला प्रोडक्टमधला सल्फर काय आहे? ऑलरेडी तर बघितलं तर वरच्या रिॲक्शनमध्ये 1च सल्फर आहे, त्याच्या अगोदर इन फ्रंट ऑफ दॅट सल्फर वी आर गोइंग टू राईट 2। मग आता रिॲक्शन लिहा। SO2 प्लस H2S इट गिव्ज 2S, म्हणजे 2 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे, त्यानं सल्फरला मल्टिप्लाय करायचं आहे, प्लस H2O, ओके। ही स्टेप नंबर 3 झाली। आता स्टेप नंबर आपण 4 बघूया। स्टेप नंबर 4 हियर यू कॅन सी। स्टेप नंबर 4 त्याच्यामध्ये हायड्रोजन जरा बघूया। हायड्रोजन इज बॅलन्स, ओके। त्याच्यामुळं आत्ता तरी सध्या हायड्रोजन बॅलन्स आहे, ऑक्सिजन बॅलन्स नाही आहे, ऑक्सिजन बॅलन्स करूया। सो बॅलन्स ऑक्सिजन बाय प्रिव्हियस इक्वेशन। सध्या तरी हायड्रोजन बॅलन्स आहे, गरज नाही आहे, ओके। आपण इथं वरती बघू शकतोय सल्फर
इकडं 2 आहेत लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला 2 आहेत. हायड्रोजन 2 आहेत लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला 2 आहेत. मात्र लेफ्ट हँड साईडला ऑक्सिजन 2 आहेत, राईट हँड साईडला ऑक्सिजन 1 आहे. त्याच्यामुळे आता ऑक्सिजन आपण बॅलन्स करूया. स्टेप नंबर 4 बॅलन्सिंग द ऑक्सिजन. मग बॅलन्सिंग द ऑक्सिजनच्या खाली काय काय लिहिणार? नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. मग इनिशियली एका लाईनला, टू बॅलन्स दुसऱ्या लाईनला. इन रिॲक्टंट इन प्रॉडक्ट लिहून घ्यायचं. इन रिॲक्टंट ऑक्सिजन किती आहेत? 2. SO2 मधले 2. ओके. त्याच्यानंतर प्रॉडक्टमध्ये किती आहेत? H2O मधला 1 प्रॉडक्टमध्ये, म्हणजे राईट हँड साईडचा. मग आता बॅलन्स करण्यासाठी रिॲक्टंटमध्ये 2, प्रॉडक्टमध्ये 1, म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 2. 2 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर झाला. म्हणजे प्रॉडक्टमध्ये जिथं कुठं ऑक्सिजन असेल, प्रॉडक्टमध्ये ऑक्सिजन कुठं आहेत? H2Oमध्ये, त्या H2Oच्या अगोदर आपल्याला 2 लिहिला पाहिजे. सो राईट 2 इन फ्रंट ऑफ H2O दाखवलं आहे मी. मग आता रिॲक्शन आपण अशी लिहायची. SO2 प्लस H2S इट गिव्ज 2S प्लस वॉटर मॉलिक्यूलच्या अगोदर इन फ्रंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल 2 वी हॅव रिटन, कारण 2 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे ऑक्सिजनसाठी. ओके. सो दिस इज द बॅलन्स रिॲक्शन. पण आता सल्फर इज बॅलन्स. सल्फर लेफ्ट हँड साईडला 2, ऑक्सिजन लेफ्ट हँड साईडला 2, राईट हँड साईडला 2, सल्फर लेफ्ट हँड साईडला 2, राईट हँड साईडला 2. पण आता हायड्रोजन इम्बॅलन्स झाला. हायड्रोजन रिॲक्टंटमध्ये 2 ॲटम्स आहेत आणि प्रॉडक्टमध्ये 2 to the 4 झाले. मग आता हायड्रोजन आपल्याला बॅलन्स केला पाहिजे. मग तो स्टेप नंबर 5मध्ये करून घेऊया. स्टेप नंबर 5मध्ये बॅलन्सिंग हायड्रोजन. पण कोणत्या साईडला? LHS. लेफ्ट हँड साईडला जो हायड्रोजन आहे दॅट वी आर गोइंग टू बॅलन्स. लेफ्ट हँड साईडचा हायड्रोजन आपण बॅलन्स करतोय. नेहमीप्रमाणे लिहूया. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन, त्याच्या खाली इनिशियली, टू बॅलन्स, इन रिॲक्टंट. हायड्रोजन कुठं आहे? H2Sमध्ये. ओके. आणि इन प्रॉडक्ट हायड्रोजन कुठं आहे? H2Oमध्ये लिहिलं तरी चालतं आहे. आता इन रिॲक्टंट इनिशियली हायड्रोजन किती आहे? 2. प्रॉडक्टमध्ये हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन ॲटम 4. मग 2 बॅलन्स करण्यासाठी रिॲक्टंटमधल्या 2 हायड्रोजन ॲटमला 2 मल्टिप्लाय केलं, म्हणजे 2 to the 4 झाले. म्हणजे 2 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर लेफ्ट हँड साईडमधला हायड्रोजन जो होता त्याला मल्टिप्लाय करण्यासाठी वापरला. लेफ्ट हँड साईडला हायड्रोजन कुठं होता? H2Sमध्ये. म्हणजे H2Sच्या अगोदर आपल्याला आता 2 लिहिलं पाहिजे, म्हणून मी ब्रॅकेटमध्ये इन फ्रंट ऑफ H2S 2 लिहिलेलं आहे. मग 2 to the 4 झाले. प्रॉडक्टमध्ये सुद्धा 4 हायड्रोजन ॲटम आहेत. 4 = 4. आता बॅलन्स झालं. चला मग H2Sच्या अगोदर H2Sच्या अगोदर म्हणजे इन फ्रंट ऑफ H2S आपण 2 लिहूया. बाकी रिॲक्शन अजिबात बदल नाही. SO2 प्लस 2 H2S प्लस 2S इट गिव्ज 2S प्लस ट्वाइस ऑफ H2O. SO2 सल्फर डायऑक्साईड प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन सल्फाईड इट गिव्ज 2 सल्फर प्लस 2 वॉटर मॉलिक्यूल. चेक करूया. सल्फर राईट हँड साईडला 2 आहेत, लेफ्ट हँड साईडला 2. ऑक्सिजन लेफ्ट हँड साईडला 2 आहेत, राईट हँड साईडला सुद्धा 2 आहेत. Then hydrogen 2 to the 4, left hand side 2 to the 4, right hand side. So this reaction is balanced. In this way आपण reaction balance करू शकतो. Thank you for watching Alchemy N and please channel ला जा, subscribe करा my channel Alchemy N. Thank you all of you.